मोठा आघाडी घेत आहेत असं सध्या तरी दिसतंय। अकोल्यातून रणजित सावरकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांनी देखील आघाडी घेतलेली आहे। सगळे हे कल समोर आलेले आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीसही आघाडीवर आहेत। अजित पवार मात्र बारामतीत पिछाडीवर आहेत। महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री 1 उपमुख्यमंत्री हे आघाडीवर तर 1 उपमुख्यमंत्री पिछाडीवर असल्याचं दिसतंय। निश्चितच स्नेहिल, आपण जर बघितलं तर यंदा 125 तब्बल उमेदवार मनसेने सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले होते आणि सध्याच्या कलांनुसार मनसेचा 1 उमेदवार आघाडीवर असल्याची या क्षणाची ही अपडेट आपण बघतोय। मात्र कोपरी पाचपाखडी अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ, या ठिकाणी केदार दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होत असलेली लढत ही आपण बघितलेली होती आणि एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री आघाडीवर आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस सुद्धा आघाडीवर आहे। अजित दादा पिछाडीवर असल्याचं चित्र हे सध्या बघायला मिळत आहे। श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांनी देखील आता आघाडी घेतलेली आहे। खामगावमधून आकाश फुंडकर हे आघाडीवर असल्याचं दिसतंय। यावेळेची सगळ्यात मतदारसंघाची अचूक माहिती आपण बघतोय।